नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 70वा आणि 71वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. तंत्र साधनेशी संबंधित अशी या देवीची उपासना आहे आणि त्याचे अनेक संदर्भ आपल्याला देवीच्या सहस्रनामावलीमध्ये येतात. याविषयी आपण आधी बोललोच आहोत. तंत्र मार्गाच्या उपासनेमध्ये बीज मंत्राला फार महत्व असतं आणि ते बीज मंत्र वेगवेगळ्या अक्षरांच्या रूपामध्ये असतात. ओम ह्राम ह्रीम क्लीम हे शब्द कधीतरी ही अक्षरं आपण ऐकली असतील आणि ते बीज मंत्र असतात. तर ही देवी कशी आहे तर ह्रीम या अक्षराचं ती रूप आहे. ती हृदयात वास करणारी आहे, आनंद देणारी आहे, कमळासारखे तेजस्वी डोळे असणारी आहे आणि राजाधिराज जिची पूजा करतात अशी ती आहे. आनंद देणारी आणि आनंद घेणारी आहे. तिच्या कमरेला किणकिणणाऱ्या घुंगरांची मेखला आहे अशी ती देवी आहे. देवीच्या रूपाचं वर्णन, देवीच्या गुणांचं वर्णन, तिनं परिधान केलेल्या दागिन्यांचं आणि वस्त्रप्रावरणांचं वर्णन हे अनेकदा येतं. वेगवेगळ्या वेळी येतं, वेगवेगळ्या जागी येतं. 71व्या श्लोकामध्ये तिच्या कमरेला असणाऱ्या किणकिणाट करणाऱ्या मेखलेचा उल्लेख आहे. हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशी विशेषणं जिथे आली आहेत असे 70वा आणि 71वा हे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. पण आपल्या पाठाची सुरुवात नेहमीप्रमाणे ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापी नवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. आता 71वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता. 4 भागामध्ये विभागून आपण हा श्लोक आता म्हणूया. नारायणी नादरूपा नारायणी नादरूपा नारायणी नादरूपा नारायणी नादरूपा नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता नामरूप विवर्जिता नामरूप विवर्जिता नामरूप विवर्जिता नामरूप विवर्जिता नारायणी नादरूपा 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 नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या 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 हेयोपादेय वर्जिता हेयोपादेय वर्जिता हेयोपादेय वर्जिता हेयोपादेय वर्जिता हेयोपादेय वर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या 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 हेयोपादेय वर्जिता. आता संपूर्ण 70वा श्लोक म्हणूया. नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता
ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोपादेय वर्जिता. आता 71वा श्लोक तो असा आहे. राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला. संस्कृतातले बरेच श्लोक, बऱ्याच रचना ह्याला जिभेची बोबडी वळवणारे असतात, ज्याला इंग्रजीमध्ये टंग ट्विस्टर्स असं म्हणतात. पण त्या म्हटल्यानं, प्रयत्नपूर्वक त्या शुद्ध म्हणण्याचा प्रयत्न केल्यानं आपल्या जिभेचं जडत्व जातं आणि आपल्याला कुठल्याही भाषेतला कुठलाही उच्चार हा अवघड वाटत नाही असं म्हणतात. या स्तोत्रामध्ये सुद्धा असे अनेक श्लोक आहेत. त्यातलाच हा एक महत्वाचा 71वा श्लोक, ज्याच्यामध्ये रकार अनेक वेळा आलाय. हा श्लोक आपण 4 भागामध्ये विभागून म्हणूया. राजराजार्चिता राज्ञी राजराजार्चिता राज्ञी राजराजार्चिता राज्ञी राजराजार्चिता राज्ञी राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रम्या राजीवलोचना रम्या राजीवलोचना रम्या राजीवलोचना रम्या राजीवलोचना राजराजार्चिता राज्ञी 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 रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या 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 रणत किंकिणी मेखला 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 रंजनी रमणी रस्या 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 रणत किंकिणी मेखला. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेखला. आजच्या भागामध्ये आपण 70वा आणि 71वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.